नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 2025च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. बघा काय, आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचंय. आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय असतं? लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला व्हॅल्यू काय काय दिल्यात बघा. एका आयताची परिमिती दिली 38 सेंटीमीटर, पेरिमीटर दिले आपल्याला आणि आयताची लांबी दिली. आपल्याला लांबी दिलेली आहे, पण रुंदी पण लागणार आहे आपल्याला. रुंदी कशी काढायची बघा. रुंदी आपण ह्या परिमितीमधून काढू शकतो. बघा कसं, आयत केलं आपण बरोबर. हे आयत, त्याची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे काय असते? चारही बाजूंची बेरीज. आयताच्या बाबतीत काय असते? चारही बाजूंची बेरीज किती? 38 आली पाहिजे. या दोन बाजूची किती होती? 12 आणि 12 24. आता उरलं किती बघा. 38 मधून हे 24 गेले बरोबर. किती उरणार? 14 उरणार. म्हणजे 14 काय असणार? या रुंदीची आणि या रुंदीची बेरीज असणार. कोणता आकडा असेल तो? 7 आणि 7 14. म्हणजे रुंदी किती आली? 7. इथली आली 7. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. क्षेत्रफळ म्हणजे काय? लांबी गुणिले रुंदी. 12 सत्ती 84. म्हणजे आपलं क्षेत्रफळ किती येणार? 84 चौसेमी. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता येणार मित्रांनो? पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.